गुड मॉर्निंग। आज आपण जो व्हिडिओ पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मधला इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच SN1 आणि SN2 हे दोन कॅरेक्टर आपल्याला बघायचे आहेत हे लक्षात ठेवा। हे बोर्डाच्या दृष्टिकोनातून JEE नीटच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंटच आहेत। ओके, आता ह्या बोर्डाच्या आहे त्यामध्ये कायम SN1 SN2 ह्याचं एक्सप्लेनेशन तरी विचारलं जातं किंवा त्याचा डिफरन्स तरी विचारला जातो किंवा एनर्जी प्रोफाइल डायग्राम ड्रॉ करायला विचारली जाते, एवढं लक्षात ठेवा। मग पहिला आपला जो येणार आहे ज्याला आपण SN1 असं म्हणतो। आता SN1 मध्ये S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, ओके, S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक आणि 1 स्टँड्स फॉर पर्टिक्युलरली युनिमॉलिक्युलर। हे आपल्याला SN1 रिॲक्शनचं म्हणजेच मेकॅनिझमचं आपल्याला लॉंग फॉर्म येतो SN1 च्या बाबतीत। आता SN1 रिॲक्शन ज्यावेळेला आपण पर्टिक्युलरली एक्सप्लेन करतो किंवा डिस्कस करतो त्यावेळेला जो एक्झाम्पल घेतलं जातं ते एक्झाम्पल म्हणजेच लक्षात घ्या की अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं आपल्याला हायड्रोलायसिस केलं जातं आणि ह्याचं एक्झाम्पल सेट केलं जातं। अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ पर्टिक्युलरली टर्शरी अल्काइल हॅलाइडचं हे एक्झाम्पल सेट केलं जातं, एवढं लक्षात ठेवा। आणि म्हणून आपण ज्या वेळेला SN1 एक्सप्लेन करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शरी अल्काइल हॅलाइड। आता टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजेच तुमचा हा CH3 CCH3 हा CH3 हा Br हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड। तुम्ही क्लोराइड पण घेऊ शकता, आयोडाइड पण घेऊ शकता। इथं KOH ऍक्वियस म्हणा किंवा NaOH घ्या। ओके, हे लक्षात ठेवा। थोडंसं हिटिंग करायचं आहे आपल्याला इथं आणि तुम्हाला इथं हे CH3 CCH3 हा CH3OH प्लस KBr असं मिळतं, म्हणजेच टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे आपल्याला कायम एक्झाम्पल्स मध्ये हे आपल्याला बघितलं जातं। आता हा जो टर्शरी ब्युटाइल आहे हा लिहित असताना असं लिहिलं जातं, एवढं लक्षात ठेवा। हा अल्कोहोल लिहिताना हा सुद्धा असा लिहिला जातो, हे पण लक्षात ठेवा। हे तुमचं इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, हे माहितीच असलं पाहिजे, कारण JEE आणि नीट मध्ये हा कंडेन्स फॉर्म मध्ये कॅरेक्टर्स येतात प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरीचे। मग लक्षात घ्या इथं आपल्याला पर्टिक्युलरली जर आपण डिस्कस करायचं बघितलं तर इथं पहिल्यांदा जे कायनेटिक एक्सप्रेशन येतं, कायनेटिक एक्सप्रेशन। आता हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन तुम्हाला तर सगळ्यांना केमिकल कायनेटिक्स झालेलं आहे, तर ते केमिकल कायनेटिक्स प्रमाणे रेट ऑफ रिएक्शन हे आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सबस्ट्रेट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल हे आपण असं लिहितो। म्हणजेच टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अँड KOH म्हणजेच इथं आपण CH3 थ्राइस CBr आणि न्यूक्लिओफाइल म्हणजेच इथं OH मायनस हा न्यूक्लिओफाइल येतो, एवढं लक्षात ठेवा। OH मायनस हा न्यूक्लिओफाइल आपल्याला इथं बघायला मिळतो, ठीक आहे। म्हणजेच लक्षात घ्या इथं आपल्याला रेट ऑफ रिएक्शन, मग आता आपण इथं RR इक्वल टू K इंटू CH3 थ्राइस CBr येतं। म्हणजेच आपल्याला अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शरी अल्काइल हॅलाइड ज्यावेळेला त्याचा रेट काढतात तर रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड वरतीच अवलंबून आहे। म्हणजेच किती मॉलिक्युल्स आहेत, एकच मॉलिक्युल आहे, म्हणूनच ह्याला
युनिमॉलिक्युलर काय म्हटलं जातं, युनिमॉलिक्युलर म्हटलं जातं. आणि कायनेटिक केमिकल कायनेटिक्स प्रमाणे कॉन्सन्ट्रेशन हा किती आहे, पर्टिक्युलरली एक्सपोनंट फॅक्टर 1 आहे, म्हणून ह्याला आपण फर्स्ट ऑर्डर म्हटलं जातं. आता फर्स्ट ऑर्डर का आहे हे आपण त्याच्या मेकॅनिझम मध्ये बघूया. आपलं अल्कलाइन हायड्रोलिसिस घेतलं, त्याचं कायनेटिक एक्सप्रेशन घेतलं. कायनेटिक एक्सप्रेशन मध्ये ते युनिमॉलिक्युलर आहे, कारण का एकच मॉलिक्युल वरती आपल्याला रिॲक्शन अवलंबून आहे. आणि ही फर्स्ट ऑर्डर आहे. तिथं आपल्याला दिसताना काय दिसतं, 2 मॉलिक्युल आहे, म्हणजे ती बाय मॉलिक्युलर आहे. तर ती बाय मॉलिक्युलर नाही, ती रेट ऑफ रिॲक्शन प्रमाणे ती युनिमॉलिक्युलर आहे आणि तशीच ती फर्स्ट ऑर्डर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून रेट ऑफ रिॲक्शन हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर कायनेटिक मध्ये येतो, हा लक्षात ठेवा. मग आता पुढचा जो पार्ट येतो कायनेटिक एक्सप्रेशन्स नंतर आपल्याला पर्टिक्युलरली जर बघितलं तर मेकॅनिझम हा पार्ट येणार आहे. आता इथं तुमचा जो हा के आहे, हा के म्हणजेच स्पेसिफिक कॉन्स्टंट हा येणार आहे, म्हणजे ज्याला आपण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणतो किंवा रेट कॉन्स्टंट म्हणतो, तो आपल्याला बघायला मिळतो. स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट हे आपल्याला कायनेटिक एक्सप्रेशन्स मध्ये बघायला मिळतं. आता पुढचा जो पार्ट आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पहिल्यांदा लिहिताना अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी अल्काइल हॅलाइड एक्झाम्पल लिहायचं, कायनेटिक एक्सप्रेशन लिहायचं. कायनेटिक एक्सप्रेशन मध्ये युनिमॉलिक्युलर आणि फर्स्ट ऑर्डर हे आहे, तुम्हाला लक्षात आलं. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट येतो तो लक्षात घ्या की तो आहे मेकॅनिझम. मेकॅनिझम आपण ज्या वेळेला बघतो त्या मेकॅनिझम मध्ये बघा, हा CH3, हा CCH3, हा CH3, हा Br प्लस KOH आपल्याला ऍक्वियस घेतलेला आहे. हिट आउट केलं CH3, CCH3, हा CH3, हा OH अँड प्लस KBr हा आपल्याला बघायला मिळेल. मग आता आपण मेकॅनिझम ज्या वेळेला आपण बघतो तर ते हे मेकॅनिझम आहे पर्टिक्युलरली टू स्टेप मेकॅनिझम आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पहिल्या स्टेप्स मध्ये काय होतं बघा, हा फर्स्ट स्टेप मध्ये लक्षात घ्या. पर्टिक्युलरली आता फर्स्ट स्टेप्स मध्ये आपल्याला हेटेरोलाइटिक बॉन्ड फिशन ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड takes place due to positive inductive effect of alkyl group and negative inductive effect of halogen group. आता ह्या हॅलोजन मध्ये तुम्ही काय लिहिणार, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. तुम्हाला कुठला येईल तो तुम्ही लिहू शकता, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ओके, हे लक्षात ठेवा. काय होईल, हेट्रोलायसिस ऑफ पर्टिक्युलरली हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन, म्हणजेच हेट्रोलायसिस ऑफ बॉन्ड फिशन ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड टेक्स प्लेस ड्यू टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप. ह्यानं काय तयार होईल तर लक्षात घ्या, टर्शरी ब्यूटाइल कॅशायन इज फॉर्म्ड. ओके, आता टर्शरी ब्यूटाइल कॅशायन मध्ये पर्टिक्युलरली टर्शरी ब्यूटाइल कॅशायन इज फॉर्म्ड. द कार्बन इन टर्शरी अल्काइल हॅलाइड इज in sp2 hybridized state मध्ये असतो आणि ह्याचा बॉन्ड अँगल आहे 120 डिग्रीज बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे टर्शरी ब्यूटाइल कॅशायन मधला जो कार्बन आहे, म्हणजे टर्शरी अल्काइल हॅलाइडचा जो कार्बन आहे TAH, म्हणजेच टर्शरी अल्काइल हॅलाइड, म्हणजेच टर्शरी ब्यूटाइल कॅशायन, ह्याच्यामधला जो कॅशायन आहे तो sp2 हायब्रिडाइज स्टेट आहे
आणि त्याचा बॉन्ड अँगल येतो 120 डिग्रीज हे बघायला मिळतं. आणि ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते प्लॅनर स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. काय स्ट्रक्चर आहे? प्लॅनर स्ट्रक्चर हे आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला इथं टर्शरी कार्बोकॅशन म्हणजे टर्शरी ब्युटाइल कॅशायन. ओके, आता टर्शरी ब्युटाइल कॅशायन जो फॉर्म होतो, टर्शरी ब्युटाइल कॅशायन हा फॉर्म होतो, त्याला तुम्ही कार्बोकॅशन म्हणा किंवा कार्बोनियम असं सुद्धा, कार्बोनियम आयन असं सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालतं. आता ही जी पहिली स्टेप्स आहे हे हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन जे आहे ही स्लो स्टेप आहे, स्लो स्टेप आहे. हेन्स इट इज रेट डिटरमायनिंग स्टेप येते. काय येते? रेट डिटरमायनिंग स्टेप येते. म्हणजेच बघा, हा तुमचा CH3, हा CH3, हा CH3, इथं तुमचा Br आला. ओके, आता हा काय होतो? इथं ब्रेकिंग होणार आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे. इथं आपल्याला हा पहिल्या स्टेप्स मध्ये बॉन्ड ब्रेक होईल. आता बघा, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला इथं CH3, हा CH3, इथं CH3, हा प्लस आणि Br मायनस तयार होईल. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा कार्बोकॅशन म्हणजेच कार्बोनियम तयार होणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, स्लो स्टेप्स आहे. कार्बोनियम, कार्बोनियम आयन किंवा त्याला कार्बोकॅशन. आता हा कार्बोनियम कसा आहे? sp2 मध्ये आहे, 120 डिग्रीज बॉन्ड अँगल आहे आणि आपल्याला प्लॅनर स्ट्रक्चर आहे. हे तुम्ही लिहिलं नाही लिहिलं तरी सुद्धा प्लॅनर स्ट्रक्चर हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. आता ही जी स्टेप आहे बाळांनो, ही RDS रेट डिटरमायनिंग स्टेप येते, कारण ही स्लो स्टेप आहे, हे लक्षात ठेवा. ओके, स्लो स्टेप आहे. आता हे होत असताना पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, आता हा जो इथला जो पार्ट आहे हे करत असताना हे डायरेक्ट आपण काय केलेलं आहे? रिॲक्शन्स म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे आपल्याला इथं कार्बोकॅशन फॉर्म झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये जी इंटरमिजिएट स्टेज असती ती कशी होती बघा. इथं CH3, हा इथं CH3, हा CH3 आणि इथं Br थोडक्यात त्याच्यापासून दूर जायला लागतो. त्यालाच आपण इथं ट्रान्झिटरी स्टेज म्हटलं जातं. ह्याच्यावरती Br वरती निगेटिव्ह डेल्टा चार्ज येतो आणि ह्याच्यावरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज बघायला मिळतो. ही ट्रान्झिटरी स्टेज, ह्या दोघांच्या मध्ये ही ट्रान्झिटरी स्टेज आपल्याला बघायला मिळते, एवढं लक्षात ठेवा. आणि ही फर्स्ट स्टेप कॅरेक्टर आहे, हा महत्वाचा पार्ट येतो. परत एकदा सांगतो, मेकॅनिझम 2 स्टेप्स आहे. हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन ऑफ अ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड टेक्स प्लेस. कशामुळे? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अ हॅलोजन ग्रुप. याच्यामुळे हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन होतं. टर्शरी ब्युटाइल कॅशायन म्हणजेच कार्बोनियम म्हणजेच कार्बोकॅशन तयार होतं. तो कार्बन जो आहे तो sp2 हायब्रिडाइज स्टेट्स मधला, त्याचा बॉन्ड अँगल 120 आणि प्लॅनर स्ट्रक्चर येतं. आणि ही जी स्टेप आहे स्लो स्टेप आहे. आणि म्हणून बघा, रेट ऑफ रिॲक्शन आपण स्लो स्टेपला काढतो. रेट डिटरमायनिंग स्टेप येते ही स्लो स्टेप. आणि म्हणून तुम्ही कायनेटिक एक्सप्रेशन मध्ये बघितलं तर रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड येतं. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड म्हणजेच एकच मॉलिक्यूल आहे त्याच्यावरतीच आपण रेट काढतो, म्हणून ती युनिमॉलिक्युलर. आणि त्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट ऑफ रिॲक्शनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या ब्रॅकेट वरती आपल्याला पर्टिक्युलरली एक्सपोनंट फॅक्टर 1 मिळतो, म्हणून फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन येते. हे असं आपण लिहिलेलं आहे बघा, RR म्हणून लिहिलेलं आहे. RR K इंटू CH3 थ्राईस CBr असं लिहिलेलं आहे ना. हे कशावरून? तर ह्या स्टेप वरून आलेलं आहे. म्हणजेच रेट लॉ एक्सप्रेशन केमिकल कायनेटिक्स प्रमाणे
ओके, हे लक्षात ठेवा. ओके, इट इज नॉट अ पर्टिक्युलर थेरॉटिकल नाही आहे, बॅलन्स केमिकल रिॲक्शन वरनं नाही आहे. रेट लॉ आपण कसा काढतो तर आपल्याला पर्टिक्युलरली लॉ ऑफ मास ऍक्शन वरती नाही आहे, पर्टिक्युलरली द प्रॉडक्ट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन इन्व्हॉल्ड ह्याच्यावरती आपण बघितलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून आता तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन्स मध्ये आपल्याला लक्षात येईल की SN1 रिॲक्शन ही पर्टिक्युलरली वन स्टँड फॉर अ युनिमॉलिक्युलर काय येतं, फर्स्ट ऑर्डर काय येतं हे तुम्हाला फर्स्ट स्टेप्स मध्ये कळालं. आता आपण सेकंड स्टेप्स बघूया. ही पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप आपण बघूया. आता सेकंड स्टेप्स मध्ये मेकॅनिझमच्या सेकंड स्टेप मध्ये काय होतं तर लक्षात घ्या, ह्या इथं सेकंड स्टेप्स मध्ये पर्टिक्युलरली आपल्याला हा तुमचा कॅशायन आहे CH3, हा इथं CH3, हा CH3 असा येणार कॅशायन. ठीक आहे. आता आपण हा जर कॅशायन जरा 3 डायमेन्शनल कॅरेक्टर मध्ये जर आपण लिहिला, 3 डायमेन्शनल कॅरेक्टर मध्ये जर लिहिला तर हा तुमचा C, इथं CH3 असा घ्या, इथं CH3 आणि इथं CH3. आता मी फक्त हा जरासा CH3 थोडासा असा घेतो CH3 आणि हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर येईल, टर्शरी कार्बोकॅशन, टर्शरी ब्युटाइल कॅशायन किंवा कार्बोनियम. आता ह्याच्यावरती काय होतं, अटॅक ऑफ अ न्यूक्लिओफाईल, म्हणजे सेकंड स्टेप्स मध्ये काय आहे, OH न्यूक्लिओफाईल अटॅक, OH nucleophile attacks on carbonium ion. Okay, तर OH nucleophile attacks on a carbonium ion as a front side and back side attack करतो तो. म्हणजेच हा काय करतो, दोन प्रकारानं अटॅक करतो. फ्रंट साइड अटॅक, फ्रंट साइड, आणि इथं करतो बॅक साइड. आता हा OH न्यूक्लिओफाईल दोन प्रमाणानं अटॅक करणार, एवढं लक्षात ठेवा. आता हे अटॅक करत असताना हा डायरेक्ट हितनं तरी असा अटॅक करेल किंवा तुम्हाला हा अटॅक बॅक साइड अटॅक करेल. हा फ्रंट साइड अटॅक आणि हा बॅक साइड अटॅक. आता ही जी रिॲक्शन आहे, ही जी स्टेप आहे, ही फास्ट स्टेप येते, हे लक्षात ठेवा. ही काय येते, फास्ट स्टेप येते. मग समजा जर फ्रंट साइड अटॅक त्यानं जर केला तर तुम्हाला काय प्रॉडक्ट मिळेल बघा, हा CH3, इथं C, हा CH3OH, आणि बॅक साइडनं केला तर तुम्हाला इथं HO अटॅक होईल, हा CH3, म्हणजेच हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार होईल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. परंतु बघा हे कॉन्फिगरेशन आणि हे कॉन्फिगरेशन म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं कॉन्फिगरेशन हे फ्रंट साइड अटॅक मध्ये केलं की फ्रंट साइड अटॅक मधलं ह्याला रिटेन्शन कॉन्फिगरेशन म्हणतात, रिटेन्शन कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. आणि हे एक्झॅक्टली अपोजिट आहे आणि म्हणून ह्याला इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन म्हटलं जातं, इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. मग आता हा तुम्हाला रिटेन्शन कॉन्फिगरेशन 50% बघायला मिळतो आणि हा 50% बघायला मिळतो. आणि म्हणून जे तुम्हाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जे तयार होतं हे 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन होतं, बिकॉज न्यूक्लिओफाईल इज गोइंग टू अटॅक टू द टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅशन फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड अटॅक करून आपल्याला लक्षात ठेवा ह्याला FSA म्हणा, फ्रंट साइड अटॅक, आणि हा BSA म्हणजेच पर्टिक्युलरली बॅक साइड अटॅक हे आपल्याला बघायला मिळतं. कारण तो जो मॉलिक्यूल आहे जर 3 डायमेन्शनल कॅरेक्टर मध्ये घेतलं तर आपल्याला म्हणजे हे असं कॅरेक्टर घेतलं, लक्षात घ्या हे आपण पर्टिक्युलरली 2 डायमेन्शन्स मध्ये मांडतो, परंतु 3 डायमेन्शन्स मध्ये हे बॉन्ड ज्या वेळेला
पर्टिक्युलरली मूव्ह होत असतात त्यावेळेला फ्रंट साइड अटॅक आणि बॅक साइड अटॅक हे आपल्याला बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपल्याला मिक्सचर ऑफ रिटेन्शन कॉन्फिगरेशन अँड इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन हे बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली हे जे 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन बघायला मिळतात, हे आपल्याला एन एन्शामोरिक मिक्सचर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. काय तयार होतात? हे एन एन्शामोरिक मिक्सचर्स तयार होतात. म्हणजेच थोडक्यात पर्टिक्युलरली टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं द 2 प्रोडक्ट्स जे होतात रिटेन्शन मध्ये आणि पर्टिक्युलरली इन्व्हर्जन मध्ये, हे नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस आहेत. हे काय आहेत? नॉन सुपर इम्पोजिबल इमेजेस मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा, कारण विथ रिस्पेक्ट टू HO एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे OH एकमेकाच्या अपोजिट येतं, एक फ्रंट साइड आणि एक बॅक साइड येतं. म्हणून नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस म्हणजेच एन एन्शामोरिक कॅरेक्टर बघायला मिळतात. परंतु हे जे मिक्सचर आहे, हे म्हणजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं जे मिक्सचर आहे, हे रेसिमिक मिक्सचर फॉर्मेशन होतं. आता इथं बघा, अटॅक करत असताना दोन्ही बाजूचा जरी अटॅक करत असेल तरी एक लक्षात ठेवा, तुमची इथं ट्रान्झिटरी स्टेज परत येणार आहे. इथं CH3, इथं CH3, हा CH3 घेतला, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि मग ह्याला OH न्यूक्लिओफाईल काय होतो? अप्रोच होत असतो. म्हणजेच हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा अप्रोच होतो आयदर बॅक साइड ऑर फ्रंट साइड. आणि म्हणून ही ट्रान्झिटरी स्टेज इन बिटवीन हे प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट तयार व्हायच्या अगोदर ही आपल्याला स्टेज बघायला मिळते, ट्रान्झिटरी स्टेज. आणि म्हणून SN1 मध्ये तुम्हाला 2 ट्रान्झिटरी स्टेट बघायला मिळतात. एक पहिल्यांदा ब्रेकिंग ऑफ ब्रोमीन म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन, आणि दुसरं अटॅक ऑफ OH मुळे आपल्याला बघायला मिळणार हे महत्वाचं कॅरेक्टर आहे. पुन्हा एकदा सांगतो, 2 स्टेप मेकॅनिझम आहे. पहिल्या स्टेप्स मध्ये हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन होतं, कुणाचं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड विच इज अ टर्शरी अल्काइल हॅलाइड, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा तुम्हाला माहितीच असला पाहिजे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळे आपल्याला हा हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन येतं. ती पहिली स्टेप स्लो आहे, तीच रेट डिटरमाइन आहे. आणि म्हणून टर्शरी ब्युटाइल अल्काइल हॅलाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस हे आपल्याला SN1 मेकॅनिझम मध्ये येतं, एवढं लक्षात ठेवा. दुसऱ्या स्टेप्स मध्ये काय होय? तो OH न्यूक्लिओफाईल आहे, तो अटॅक करतो टर्शरी ब्युटाइल कॅशायनला. तो अटॅक करताना फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही बाजूने करतो. फ्रंट साइड अटॅक केलं तर त्याला रिटेन्शन कॉन्फिगरेशन म्हणतो, बॅक साइडने केला की त्याला आपल्याला इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन मिळतं. आणि टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे दोन्ही मिळणार आहेत, ते 50% मिळणार आहेत. इन्व्हर्जन 50% आणि रिटेन्शन 50% एवढं तुम्हाला मिळणार आहे. परंतु जे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जे आहे ते रेसिमिक मिक्सचर आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग पुढे आपण त्याचं एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम ह्या अल्कलाइन हायड्रोलायसिस SN1 चा काढूया. आता एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता मी पर्टिक्युलरली ही एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम काढतो. कुणाची? SN1 ची. ती SN1 ची एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम इकडे घ्या. पोटेन्शियल एनर्जी हा येणार आणि रिॲक्शन कोऑर्डिनेट, रिॲक्शन कोऑर्डिनेट असा तुम्हाला 2 पार्ट बघायला मिळतात, एवढं लक्षात ठेवा. रिॲक्शन कोऑर्डिनेट आणि एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम करत असताना पोटेन्शियल एनर्जी, इथं रिॲक्टंट, हे लक्षात ठेवा. हे दोन्ही पीक सेम असता कामा नये, तेवढं लक्षात ठेवायचं. SN1 मध्ये दोन्ही पीक मध्ये डिफरन्सच असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमच्या डोक्यात असला पाहिजे. मग इथं काय येणार आहे तुमचं? CH3 थ्राइस CBr प्लस OH मायनस,
आणि इथं काय येणार आहे प्रॉडक्टला, कारण का हा रिॲक्टंट आहे, हा प्रॉडक्ट आहे, काय येईल CH3 थ्राईस COH प्लस Br मायनस असं येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता इथं तुमचं स्टेप ट्रान्झिशन स्टेट नंबर 1 हे येईल TS1 आणि इथं येईल TS2. हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. आता काय होईल बघा, इथं TS1 च्या जागी जर तुम्ही घेतलं तर इथं घ्या तुम्ही CH3 थ्राईस CBr, ओके, C पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं Br मायनस असं ट्रान्झिटरी स्टेट येईल. ओके, आणि ट्रान्झिटरी इथं काय येणार आहे सेकंड मध्ये CH3 थ्राईस C पॉझिटिव्ह चार्ज अँड OH मायनस हा तुम्हाला बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. मग ह्याच्यावरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज, निगेटिव्ह डेल्टा चार्ज हे तुम्ही घेऊ शकता. बघा ह्याच्यावरती पॉझिटिव्ह, ह्याच्यावरती निगेटिव्ह आणि ह्याच्यावरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज घ्या. इथं पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज आणि इथं निगेटिव्ह डेल्टा चार्ज पार्शल डेव्हलप होईल, हे लक्षात ठेवा. आता मग ज्या वेळेला तुम्ही बेसलाईन प्रॉडक्ट मध्ये हे करता, बघा हा आपण बेसलाईन घेतली. आता ही बेसलाईन घेतली की तुम्हाला ही जी येणार आहे EA1 आपल्याला बघायला मिळेल आणि ही येईल EA2 आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये हा फॅक्टर जो आहे तो लक्षात घ्या. आपण इथं डेल्टा EA1 म्हणू आणि इथं आपण डेल्टा EA2 असं म्हणू, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्यामध्ये ज्या वेळेला आपण एनर्जी प्रोफाईल डायग्राम ही SN1 ची काढली, SN1 मध्ये 2 पीक येतात. 2 पीक इंडिकेट करतात 2 स्टेप, हे लक्षात घ्या. पहिल्या पीक मध्ये आपल्याला पर्टिक्युलर हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन आणि दुसऱ्या स्टेप्स मध्ये फास्ट अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल हे बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला इथं येतो. ठीक आहे. मग आता आपण काय काय कन्सेप्ट बघूया. पहिला येईल व्हॉट डू यू मीन बाय एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. ओके, एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. दुसरी कन्सेप्ट येईल ट्रान्झिटरी म्हणजेच ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच काय, ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच काय. तिसरं काय येईल ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय. आणि सगळ्यात शेवटी येईल हीट ऑफ रिॲक्शन. आता आपण थर्मोडायनॅमिक्स बघतोय, ह्यामध्ये सगळ्यांनाच तुम्हाला माहित आहे हे एनर्जी प्रोफाईल डायग्राम मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. आता हा जो इथं डिफरन्स येतो तो येतो ना डेल्टा H न दाखवला जातो. ऍक्टिव्हेशन एनर्जी ही पर्टिक्युलरली डेल्टा EA न दाखवली जाते आणि हे TS म्हणून घेतलं जातं, एवढं लक्षात ठेवा. आता एनर्जी प्रोफाईल डायग्राम काय आहे बघा. द ग्राफ इज ऑब्टेन्ड. बघा मी लिहिणार नाही आहे, तुम्हीच लक्षात ठेवायचं. ग्राफ इज ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस प्रोग्रेस ऑफ रिएक्शन और रेट ऑफ रिएक्शन. ओके ओके, प्रोग्रेस ऑफ रिएक्शन और रेट ऑफ रिएक्शन अगेन्स्ट पोटेन्शियल एनर्जी. जो ग्राफ येतो त्याला एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणतात. म्हणजेच एनर्जी प्रोफाईल डायग्राम इज नथिंग बट द ग्राफ इज ऑब्टेन्ड by plotting a potential energy versus rate of reaction or progress of reaction or towards reaction coordinate is known as energy profile diagram. पुन्हा एकदा सांगतो, the graph obtained by plotting potential energy versus reaction coordinate किंवा तुम्ही rate of reaction किंवा progress of reaction म्हणता, त्यावेळेला जो ग्राफ येईल तो एनर्जी प्रोफाईल डायग्राम येईल. दुसरं आपल्याला पर्टिक्युलरली एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आता इथं आपण नाव लिहिताना ऍक्टिव्हेशन एनर्जी लिहायच्या ऐवजी आपण असं लिहूया एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजे काय, ऍक्टिव्हेशन एनर्जी व्हर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट इज नोन ऍज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. पुन्हा एकदा सांगतो, द ग्राफ ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रेट ऑफ रिएक्शन और प्रोग्रेस ऑफ रिएक्शन और टुवर्ड्स रिएक्शन कोऑर्डिनेट इज नोन ऍज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. दुसरं आपल्याला पर्टिक्युलरली एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आता
एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आता ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजेच काय? द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू ट्रान्झिटरी स्टेट नंबर 1. ओके, म्हणजेच एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजेच काय? द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू द ट्रान्झिटरी स्टेट, ओके, इज कॉल्ड एज अ पर्टिक्युलरली एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. म्हणजेच डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी ऑफ ट्रान्झिटरी स्टेट अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिएक्टंट याचा डिफरन्स म्हणजेच एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजेच काय? द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू द ट्रान्झिटरी स्टेट. ओके, हे लक्षात ठेवा. तिथं 2 स्टेप्स आहेत, कारण ट्रान्झिटरी स्टेट आणि रिएक्टंट ह्या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजेच एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि म्हणून आपल्याला इथं 2 प्रकारचे 2 स्टेप्स असल्यामुळं आपल्याला 2 प्रकारच्या एनर्जीज बघायला मिळतात, परंतु डेफिनेशन काही चेंज होत नाही, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही डेफिनेशन म्हणू शकता डिफरन्स बिटवीन, म्हणजेच मॅथमॅटिकली डेफिनेशन आहे, डिफरन्स बिटवीन द एनर्जी ऑफ पर्टिक्युलर रिएक्टंट अँड ट्रान्झिटरी स्टेट इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन, पर्टिक्युलरली एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आता पुढचा येईल हीट ऑफ रिएक्शन. आता हीट ऑफ रिएक्शन म्हणजे काय? द पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं हीट ऑफ रिएक्शन, द एनर्जी रिक्वायर्ड कन्वर्ट रिएक्टंट इनटू द प्रोडक्ट, रिएक्टंट इनटू द प्रोडक्ट, दॅट इज नथिंग बट हीट ऑफ रिएक्शन. किंवा मॅथमॅटिकली म्हणू शकता द एनर्जी डिफरन्स बिटवीन अ प्रोडक्ट अँड रिएक्टंट, that is the potential energy of a product and a reactant is called as a heat of reaction. कळालं? आता मग इथं ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय येतं? ट्रान्झिशन स्टेट इज नथिंग बट इंटरमिजिएट स्टेज. ओके, ट्रान्झिशन स्टेट इज नथिंग बट इंटरमिजिएट स्टेज विच हॅज मॅक्झिमम एनर्जी अँड मिनिमम स्टॅबिलिटी. मॅक्झिमम एनर्जी अँड मिनिमम स्टॅबिलिटी म्हणजे इथं ट्रान्झिशन घडतं, आयदर ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड और फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. म्हणून इथं ट्रान्झिशन स्टेट इज नथिंग बट इंटरमिजिएट स्टेट वेअर द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी अँड मिनिमम स्टॅबिलिटी बघायला मिळतं. आणि ऑल द रिएक्टंट्स दे आर पासेस थ्रू अ ट्रान्झिटरी स्टेट. पुन्हा एकदा सांगतो, एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणजेच पर्टिक्युलरली ग्राफ ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग the potential energy versus progress of the reaction or rate of reaction is called as an energy profile diagram. Transition state means it is an intermediate state which has a maximum energy and minimum stability, and every reactant passes through a transitory stage. Energy of activation means the energy which is required to convert reactant into the transition state. किंवा particularly difference between the potential energy of a transition state and a reactant is called as energy of activation. Heat of reaction म्हणजेच the energy required convert reactant to the product किंवा difference between potential energy of a product and a reactant. एवढं लक्षात ठेवा. मग आता बघा इथं आपण ज्यावेळेला डेल्टा एच फाइंड आउट करतो त्याला प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट, प्रॉडक्टची एनर्जी ही आपल्याला कमी आहे आणि रिएक्टंटची एनर्जी जास्त आहे, म्हणून हा निगेटिव्ह कॅरेक्टर येतं. आणि डेल्टा एच निगेटिव्ह म्हटलं की एक्झोथर्मिक हे कॅरेक्टर येतं आणि त्यालाच आपल्याला स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हटलं जातं. म्हणजे SN1 इज अ स्पॉन्टेनियस आणि डेल्टा एच हा निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये येतो, म्हणून एक्झोथर्मिक हे आपण ह्या एनर्जी प्रोफाइल डायग्राम वरनं काढू शकतो, हे लक्षात ठेवा. आता इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला पर्टिक्युलरली टर्शरी अल्काइल हॅलाइड हा जास्त, पर्टिक्युलरली टर्शरी अल्काइल हॅलाइड याचं एक्झाम्पल दिलं जातं. कारण का इथं जे कार्बोकॅशन फॉर्म होणार आहे तो टर्शरी कार्बोकॅशन आहे आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे स्टॅबिलिटी टर्शरी कार्बोकॅशनची मोर आहे दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर दॅन प्रायमरी आहे आणि म्हणून टर्शरी कार्बोकॅशन हा प्रिफर करतो SN1 दॅन
प्रायमरी अल्काईल हॅलाइड पेक्षा. प्रायमरी अल्काईल हॅलाइड्स मध्ये लक्षात घ्या आपल्याला जो पर्टिक्युलरली जो कॅशायनिक स्टॅबिलिटी आहे ती कमी आहे हे लक्षात ठेवा. आणि मग जर अनस्टेबलच असेल तर तो SN1 मध्ये जाईल का, तर जाणार नाही हे लक्षात ठेवा. SN1 रिएक्शन ही ऑलवेज पोलर प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये कॅरीड आउट केली जाते. SN1 रिएक्शन ही पोलर प्रोटिक, हे मी परत एकदा का सांगतो, हे JEE चे पॉइंट्स आहेत एवढं लक्षात ठेवा. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये SN1 कॅरीड आउट केली जाते. हे आपलं एनर्जी प्रोफाइल डायग्राम संपलेलं आहे बरं का इथं, म्हणजे तुमचं एक्सप्लेनेशन कॅरेक्टर संपलेला आहे. ठीक आहे. मग आता SN1 काय सांगितलं, SN1 सगळ्यात जास्त कोण देतं, टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी अल्काईल हॅलाइड. का, तर आपल्याला तयार काय होतं, टर्शरी कार्बोकॅशन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. सो मोर प्रिफरेबल is tertiary alkyl halide because carbocation, tertiary carbocation is stable. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मग SN1 हा पोलर प्रोटिक सॉल्व्हंट मध्येच आपल्याला ही रिएक्शन कॅरीड आउट होते. मग असे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट कुठले आहेत, तर वॉटर आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल आहे, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या ऍसिटोन विथ वॉटर येतं, ऍसिटोन विथ वॉटर येईल हे लक्षात ठेवा. हा पोलर प्रोटिक सॉल्व्हंट ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला SN1 हा बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायला मिळतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता ही रिएक्शन फेवर्ड करते पर्टिक्युलरली वीक लेविस ऍसिडला. SN1 रिएक्शन फेवर्स करते वीक लेविस ऍसिड करता फेवर करते एवढं लक्षात ठेवा. SN1 फेवर्स, ओके, SN1 फेवर्स वीक लेविस ऍसिड. हे सगळे पॉइंट लक्षात घ्या, JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून किंवा CETच्या आहेत हे लक्षात ठेवा. आता हा जो वीक लेविस ऍसिड आहे हा न्यूट्रल कॅरेक्टर मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही स्टेरिओ केमिस्ट्री हा पार्ट ज्या वेळेला बघता त्यावेळेला आपल्याला बॅकसाइड अटॅक आणि फ्रंट साइड अटॅक हा SN1 चा बघायला मिळतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. परत एकदा सांगतो, एनर्जी प्रोफाइल डायग्राम. ओके, SN1 पहिल्यांदा तुम्ही S स्टँड्स फॉर, N स्टँड्स फॉर, 1 स्टँड्स फॉर लिहिणार. मग त्याचं आपल्याला कायनेटिक एक्सप्रेशन, रेट ऑफ रिएक्शन हे दोन्हीही लिहायचं. फर्स्ट ऑर्डर आणि युनिमॉलिक्युलर आहे ते सांगायचं. मग मेकॅनिझम 2 स्टेप्स मध्ये, पहिल्यांदा स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ अ टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन आणि दुसरी स्टेप येते फॉर्मेशन ऑफ अ प्रॉडक्ट. आणि मग त्यामध्ये पहिल्या स्टेप्स मध्ये हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन होतं आणि दुसऱ्या मध्ये आपल्याला अटॅक होतो बॅक साइड अँड फ्रंट साइड. पहिली स्टेप ही स्लो आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे हे लक्षात ठेवा. आणि कार्बोकॅशन जो तयार होतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहायचे आहेत. मग एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढायची. एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये तुम्हाला एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणजे काय, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजे काय, हीट ऑफ रिएक्शन म्हणजे काय आणि ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहेच. मग आता पुढचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजेच SN2 हे कॅरेक्टर येईल. लक्षात ठेवा, हे कॅरेक्टर SN2 हे सगळ्यात महत्वाचं. आता परत SN2 परत सांगा, S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, ओके, N स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक, ओके, आणि 2 स्टँड्स फॉर बाय मॉलिक्युलर. हे लक्षात ठेवा. आता SN1 ह्याचं
दर वेळेला सांगा, लक्षात घ्या. एक्झाम्पल येतं अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ अ प्रायमरी अल्काइल हॅलाइड. म्हणजेच इथं तुम्ही CH3Br प्लस KOH ऍक्वियस हिटिंग केलं तर CH3OH प्लस KBr असं येणार. ठीक आहे. मग आता तुम्ही ह्याचं कायनेटिक एक्सप्रेशन लिहा. कायनेटिक एक्सप्रेशन, ह्याचं कायनेटिक एक्सप्रेशन काय येणार? रेट ऑफ रिएक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सबस्ट्रेट, हे लिहायचं राजानो, अँड इनटू न्यूक्लिओफाईल. परत परत तेच असणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच इथं CH3Br अँड OH मायनस, आणि मग ज्या वेळेला रेट ऑफ रिएक्शन लिहाल RR, इथं आपण दुसरा पार्ट घेतो, रेट ऑफ रिएक्शन हा घेतो, त्यावेळेला लक्षात घ्या RR रेट ऑफ रिएक्शन K इंटू CH3Br अँड OH मायनस हा येईल. CH3Br हा एक मॉलिक्यूल, OH हा दुसरा, म्हणून बाय मॉलिक्युलर, आणि म्हणून ही बाय मॉलिक्युलर येते. ओके. आणि कायनेटिक केमिकल कायनेटिक्स प्रमाणे ह्याचा एक्सपोनंट फॅक्टर 1 आणि ह्याचा एक्सपोनंट फॅक्टर 1, म्हणून ही सेकंड ऑर्डर रिएक्शन बघायला मिळते. हे डोक्यात ठेवा, सेकंड ऑर्डर रिएक्शन बघायला मिळते. मग आता कायनेटिक एक्सप्रेशन मध्ये K म्हणजेच तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट येणार आहे. आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर सगळ्यात लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजेच आपल्याला इथं मेकॅनिझम पार्ट येतो. मेकॅनिझम, ही मेकॅनिझम मध्ये 1 स्टेप रिएक्शन आहे. 1 स्टेप रिएक्शन आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आणि ह्या 1 स्टेप रिएक्शन्स मध्ये आपण ज्या वेळेला हा तुमचा बघा C, इथं हा H असा थोडा जोरूया, इथं H, इथं H, आणि हा थोडासा मी H असा घेतो, आणि इथं Br, आणि इथं OH मायनस असं जर घेतलं तर तुम्हाला 3 पॉसिबिलिटीज एक येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आता ह्या 3 पॉसिबिलिटी कशा आहेत? तर पहिली पॉसिबिलिटी येते जर OH न फ्रंट साइड अटॅक केला तर. आता OH न फ्रंट साइड अटॅक केला, बघा हा पॉसिबिलिटी काय आहे? पॉसिबिलिटी लिहितो इथं, पॉसिबिलिटी. ओके. OH फ्रंट साइड अटॅक, रिपल्शन होईल, रिपल्शन होईल म्हणजे रिएक्शन होणार नाही, हा पहिला पॉइंट. दुसरा पार्ट तुम्ही काय म्हणणार सर? 50% फ्रंट साइड केला आणि 50% बॅक साइड केला तर काय येईल? यील्ड कमी येईल. आणि थर्डला काय, तिसरा ऑप्शन काय येईल? बॅक साइड अटॅक ओनली, बॅक साइड अटॅक ओनली. आता इथं लक्षात घ्या, हे 3 ऑप्शन्स असल्या कारणानं पर्टिक्युलरली अटॅक ऑफ OH आणि पर्टिक्युलरली अटॅक ऑफ OH हा फ्रंट साइड केला तर रिपल्शन येईल, फ्रंट साइड आणि बॅक साइड केला तर यील्ड कमी येईल. म्हणजेच इथं बॅक साइड अटॅक होतो, बॅक साइड अटॅक होतो. आणि हे बॅक साइड होत असताना सायमल्टेनियसली ब्रेकिंग of CBr and formation of COH bond takes place. ओके. मग इथं तुम्ही सांगू शकता की ड्यू टू द बॅक साइड अटॅक, हा बॅक साइड अटॅक आहे. ओके. ही मग स्लो स्टेप येते आणि RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप येते. इथं सायमल्टेनियसली दिस असोसिएशन ऑफ CBr अँड असोसिएशन ऑफ COH
इज गोइंग टू टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि ज्या वेळेला इथं काय होतं बघा, हा तुमचा जो कार्बन आहे ह्याला इथं बघा HO हा येतो, इथं तुमचा H, इथं एक H बॅक साइडने केलेला हा H आणि हा Br. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. इथं पर्टिक्युलरली लिहितो बघा, इथं डेल्टा S मायनस येईल, इथं डेल्टा S मायनस आणि इथं डेल्टा S प्लस कॅरेक्टर येईल आणि ही ट्रान्झिटरी स्टेज येईल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच हा ट्रान्झिटरी स्टेट म्हणजेच ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय येईल, हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. हे लक्षात ठेवा. ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स म्हणजेच ट्रान्झिटरी स्टेट येईल. हे लक्षात ठेवा. आणि मग काय होतं, इथं फास्ट रिॲक्शन होऊन आपल्याला पर्टिक्युलरली HO हा CH3, इथं CH3 हा CH3 आणि प्लस Br मायनस बघायला मिळतं. म्हणजेच मिथाइल अल्कोहोल तयार होतं. परंतु बघा इथं जो मिथाइल अल्कोहोल तयार होणार आहे आणि हितला जर बघितलं तर एक्झॅक्टली ते रिटेन्शन करत नाही. कारण का हा जर CH3Br घेतला तर हा असा येणार आहे ना रे. ओके, म्हणजेच इथं जे Br ग्रुप आहे त्याच्या अपोजिटला लागतो आणि म्हणून इथं लक्षात घ्या 100% इन्व्हर्जन म्हटलं जातं. इथं 100% इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन मिळतं आणि ते 100% इन्व्हर्जन कॉन्फिगरेशनलाच वाल्डेन इन्व्हर्जन म्हटलं जातं किंवा त्याचं दुसरं नाव येतं अम्ब्रेला इन्व्हर्जन. काय येतं, अम्ब्रेला इन्व्हर्जन और वाल्डन इन्व्हर्जन बघायला मिळतं. आता लक्षात घ्या की इथं सायमल्टेनियसली फॉर्मेशन म्हणजेच असोसिएशन ऑफ COH बॉन्ड अँड दिस असोसिएशन ऑफ CBr बॉन्ड इज टेक्स प्लेस. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे जो ट्रान्झिटरी स्टेज येतं तिथं बॉन्ड अँगल हा 120 डिग्रीचा येतो. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला फॉर्मेशन प्रोडक्ट बघायला मिळतो. तो एक्झॅक्टली इन्व्हर्टेड आहे, 100% इन्व्हर्जन. त्याला वाल्डन किंवा अम्ब्रेला इन्व्हर्जन म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट SN2 च्या बाबतीत येतो. कारण इथं 3 कॅरेक्टर्स आहेत. 3 पैकी बॅकसाइड अटॅक का हे तुम्हाला कळून आलं असेल. हे लक्षात घ्या. ओके, आता ही 1 स्टेपच रिॲक्शन आहे, 100% आहे. आता ह्या अम्ब्रेला इन्व्हर्जन का म्हणतात, तुम्ही बघा ज्या वेळेला तुम्ही छत्री घेऊन अशी छत्री घेऊन बाहेर पडता कुठं, ज्या पावसाळ्यात किंवा वारं सुटलं असतं त्यावेळेला, आणि ती वारं सुटल्यानंतर गाडीवरनं जर जात असाल तर एक्झॅक्टली उलट कॅरेक्टर येतं. म्हणून त्याला 100% इन्व्हर्जन. म्हणून इथं Brचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या अपोजिट स्ट्रक्चर इथं प्रॉडक्टला मिळतं. म्हणून त्याला अम्ब्रेला इन्व्हर्जन सुद्धा म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. मग आता इथं आपण एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम ही बघूया. ओके, आता ही एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल. एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम बघा. एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम म्हणजे EPD. ओके, PE रिएक्शन कोऑर्डिनेट. ओके, रिएक्शन कोऑर्डिनेट. ओके, हे असं असा काढायचा. हा ट्रान्झिटरी स्टेट येईल, हा रिएक्टंट, हा प्रॉडक्ट आला. इथं CH3Br प्लस OH मायनस लिहा. ओके, इथं तुम्ही CH3OH प्लस Br मायनस लिहा. हे करा असं. इथं हा डेल्टा H आला तुम्हाला. ओके, हा तुमचा डेल्टा EA आला. ओके, आता ही 1 स्टेप रिएक्शन आहे म्हणून ओनली 1 पीकच येणार, लक्षात ठेवा. आणि इथं ओके,
तर इथं आपल्याला पीक बघायला मिळतो ट्रान्झिटरी स्टेजमध्ये. हा कार्बन हा पेंटाव्हॅलेंट असतो. बघा लक्षात घ्या, ट्रान्झिटरी स्टेजला म्हणजे कुठेही विचारलं तुम्हाला इन विच मेकॅनिझम कार्बन इज अ पेंटाव्हॅलेंट, हे एमसीक्यू ला विचारतात. SN1, SN2, E1, E2 आणि कुठलंही असेल तर SN2 ला कार्बन हा पेंटाव्हॅलेंट असतो, कारण सायमल्टेनियसली असोसिएशन ऑफ अ बॉन्ड COH अँड डिसअसोसिएशन बॉन्ड CBr घडतं, हे लक्षात ठेवा. मग आता इथं पुन्हा आपण एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणजे काय, द ग्राफ विच इज ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग potential energy versus progress of a reaction or a reaction coordinate is called as a energy profile diagram. Transition state म्हणजे काय, it is a particularly intermediate stage with a maximum energy, minimum stability. नंतर आपल्याला particularly energy of activation म्हणजे काय, energy of activation म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायला घेतलं तर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन मध्ये एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन मध्ये लक्षात घ्या की आपण द एनर्जी रिक्वायर्ड फ्रॉम रिएक्टंट टू द ट्रान्झिटरी स्टेज दॅट इज नंबर 1 किंवा मॅथमॅटिकली एनर्जी डिफरन्स पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स बिटवीन ट्रान्झिटरी स्टेज अँड रिएक्टंट इज कॉल्ड एज एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि हीट ऑफ रिएक्शन डेल्टा एच म्हणजेच एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू द प्रोडक्ट और डिफरन्स बिटवीन पर्टिक्युलरली डेल्टा एच प्रोडक्ट मायनस एनर्जी ऑफ अ प्रोडक्ट मायनस एनर्जी ऑफ अ रिएक्टंट इज कॉल्ड एज, हा निगेटिव्ह येतो हे लक्षात ठेवा. आणि हा निगेटिव्ह डेल्टा एच निगेटिव्ह म्हटलं की एक्झोथर्मिक ही रिएक्शन येईल आणि एक्झोथर्मिक ही आली की स्पॉन्टेनियस कॅरेक्टर बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता हिथं लक्षात घ्या, जसं SN2 च्या बाबतीत आपण म्हटलं राजानो, SN1 च्या बाबतीत म्हटलं, सॉरी SN2 नाही, SN1 च्या बाबतीत म्हटलं तर टर्शरी अल्काइल हॅलाइड इज प्रिफरेबली गिव्स SN1 मेकॅनिझम. म्हणजे SN1 मेकॅनिझम मध्ये आपल्याला टर्शरी अल्काइल हॅलाइड हे आपण प्रिफर करतो आणि SN2 मध्ये प्रायमरी अल्काइल हॅलाइड हे प्रिफर केलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच एक्झाम्पल मध्ये SN2 मध्ये प्रायमरी अल्काइल हॅलाइड. आता प्रायमरी अल्काइल हॅलाइड का, तर प्रायमरी अल्काइल हॅलाइडला एकच अल्काइल ग्रुप असतो, हे लक्षात ठेवा. सेकंडरीला काय होतं, 2 अल्काइल ग्रुप येतात, ओके. आणि टर्शरीला काय होतं, हे 3 अल्काइल ग्रुप येतात. म्हणजेच स्टेरिक हिंड्रन्स जो बॅकसाइड अटॅक करता आहे तो बॅकसाइड अटॅक करता, ओके. बॅकसाइड अटॅक आहे कोणाचा, न्यूक्लिओफाइलचा बॅकसाइड अटॅक आहे. आता तो बॅकसाइड अटॅक करण्याकरता तुम्हाला स्टेरिक हिंड्रन्स बघायला मिळेल जर हा कार्बोकॅशन झाला, ओके. म्हणजेच कार्बन पेंटाव्हॅलेंट होण्याकरता, हे असं स्टेज येण्याकरता, बॅकसाइड अटॅक करण्याकरता सेकंडरी आणि टर्शरी मध्ये आपल्याला स्टेरिक हिंड्रन्स बघायला मिळतो. आणि तो स्टेरिक हिंड्रन्स सगळ्यात लेस प्रायमरीला आहे. आणि म्हणून प्रायमरी हा सगळ्यात अल्काइल हॅलाइड्स मध्ये आपल्याला म्हणजेच SN1 मध्ये रिएक्शन्स मध्ये प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्याची जी रिएक्टिव्हिटी आहे, रिएक्टिव्हिटी ही जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. एच म्हणजेच स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स जेवढा कमी तेवढी रिएक्टिव्हिटी जास्त, स्टेरिक हिंड्रन्स जास्त रिएक्टिव्हिटी कमी. आणि ती रिएक्टिव्हिटी जास्त प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता SN2 ही जी आहे ही SN2 रिएक्शन पर्टिक्युलरली आपल्याला पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये बघायला मिळतात. पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर मग अपोलर प्रोटिक कुठले, तर ऍसिटोन येतं, DMF डायमिथाइल फॉर्माअमाइड
आणि DMSO डायमिथाइल सल्फॉक्साइड, DMF डायमिथाइल फॉर्मामाइड, DMSO डायमिथाइल सल्फॉक्साइड ह्या पर्टिक्युलरली फेवर्स केले जातात हे पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि SN2 रिॲक्शन ह्याच्यामध्ये वाल्डन इन्व्हर्जन आहे, बॅकसाइड अटॅक आहे, म्हणून इथं स्टेरिक हिंड्रन्स हा सगळ्यात आपल्याला कमी लागतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून SN1 प्रिफर करते टर्शरी अल्काइल हलाइड, कारण का कार्बोकॅशन टर्शरी हा मोर स्टेबल देतो दॅन सेकंडरी, आणि सेकंडरी दॅन स्टेबल दॅन प्रायमरी आहे, हे लक्षात ठेवा. परंतु SN2 मध्ये प्रायमरी अल्काइल हलाइड हा मोस्ट रिएक्टिव्ह आहे, कारण का स्टेरिक हिंड्रन्स लेस आहे म्हणून. मग रिगार्डिंग द सेकंडरी अल्काइल हलाइड्सच्या बाबतीत लक्षात घ्या, रिगार्डिंग द सेकंडरी अल्काइल हलाइड ह्याचं जर कॅरेक्टर आपण जर घेतलं तर तो लक्षात घ्या, सेकंडरी अल्काइल हलाइड म्हणजे तुमचा रेट ऑफ रिएक्शन जर घेतलं तर K इंटू CH3 ट्वाइस CHBr असं घेतलं आणि OH घेतलं. लक्षात घ्या. आता ह्याचं म्हणजे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तुम्ही तर सेकंडरी म्हणजेच सेकंडरी अल्काइल हलाइड, ओके, सेकंडरी अल्काइल हलाइड हा पर्टिक्युलरली SN1 मध्ये जातो. ओके, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आणि न्यूक्लिओफाईलचं कॉन्सन्ट्रेट केलं तर सेकंडरी अल्काइल हलाइड हा SN2 मध्ये जातं. एवढं लक्षात ठेवा. ओके, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ठीक आहे. मग हे झालं SN1 आणि SN2 च्या बाबतीत. आता SN1 SN2 च्या नंतर मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामधला जो डिफरन्स ऑफ पॉइंट आहे तो सांगणार आहे. लिहिताना 3 कॉलम करायचे, एक फॅक्टर, मग SN1 आणि मग SN2 असे 3 हे करायचे. आता हे 3 फॅक्टर जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टूड करून घेतले, ओके, तर तुमची शॉर्ट नोट सगळीच तयार होते. आता फॅक्टर नंबर 1 मॉलिक्युलॅरिटी. बघा, हा पहिला फॅक्टर काय येईल, मॉलिक्युलॅरिटी. मी इकडे सगळे फॅक्टर लिहितो फक्त पहिल्यांदा. मॉलिक्युलॅरिटी पहिला फॅक्टर येईल. कायनेटिक्स, कायनेटिक्स हा दुसरा फॅक्टर येईल. तिसरा फॅक्टर नंबर ऑफ स्टेप्स येईल, नंबर ऑफ स्टेप्स. त्याच्यानंतर कार्बोनियम आयन हा फॅक्टर येईल. आता कार्बोनियम आयन नंतर ट्रान्झिशन स्टेट हे तुम्हाला बघायला मिळेल. ट्रान्झिशन स्टेट हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येईल. अटॅक ऑफ अ न्यूक्लिओफाईल, अटॅक ऑफ अ न्यूक्लिओफाईल हे तुमच्या पुस्तकात आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. अटॅक ऑफ अ न्यूक्लिओफाईल, पोलॅरिटी ऑफ अ सॉल्व्हंट, पोलॅरिटी ऑफ अ सॉल्व्हंट. ओके, हा महत्वाचा पार्ट येईल, पोलॅरिटी ऑफ अ सॉल्व्हंट. नंतर टाइप ऑफ न्यूक्लिओफाईल, टाइप ऑफ अ न्यूक्लिओफाईल. ओके, अटॅक ऑफ अ न्यूक्लिओफाईल आणि टाइप ऑफ न्यूक्लिओफाईल सेपरेट आहे. नंतर स्टेरिओ केमिस्ट्री, स्टेरिओ केमिस्ट्री हा पार्ट येईल. आता ह्या स्टेरिओ केमिस्ट्री नंतर पुढचा जो पार्ट येईल टाइप ऑफ अल्काइल हॅलाइड, टाइप ऑफ अल्काइल हॅलाइड हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटली ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. हे सगळे फॅक्टर्स आहेत. आता एकेका फॅक्टर्स मध्ये पहिल्यांदा SN1 आणि मग SN2 सांगतो. मॉलिक्युलॅरिटी मध्ये इथं युनिमॉलिक्युलर, इथं बायमॉलिक्युलर. SN1 युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर. कायनेटिक्स मध्ये फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर. SN1 मध्ये फर्स्ट ऑर्डर, SN2 सेकंड ऑर्डर. नंबर ऑफ स्टेप्स, SN1 2 स्टेप्स, SN2 1 स्टेप. ओके, कार्बोनियम इथं स्टेबल कार्बोनियम आयन्स तयार होतो आणि इथं कार्बोनियम आयन इज नॉट फॉर्म्ड.
SN2 मध्ये कार्बोनियम आयन इज नॉट फॉर्म। SN1 मध्ये कार्बोनियम आयन टर्शरी स्टेबल तयार होतो। ट्रान्झिशन स्टेट, SN1 मध्ये 2 ट्रान्झिशन स्टेट आहेत, ओनली 1 ट्रान्झिशन स्टेट। अटॅक ऑफ अ न्यूक्लिओफाईल, इथं बॅक साइड अँड फ्रंट साइड SN1 मध्ये बघायला मिळेल, SN2 मध्ये ओनली बॅक साइड अटॅक। पोलॅरिटी ऑफ अ सॉल्व्हंट, हे पोलर सॉल्व्हंट मध्ये रिएक्शन्स फेवर केली जाते, ही SN2 नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये फेवर केली जाते। टाइप ऑफ न्यूक्लिओफाईल, इथं टाइप वीक न्यूक्लिओफाईल SN1 ला घेतला जातो, SN2 ला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल हा आहे, एवढं लक्षात ठेवा। ओके, आता पर्टिक्युलरली स्टेरिओकेमिस्ट्री, स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये लक्षात घ्या, इथं SN1 मध्ये रिटेन्शन अँड इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन मिळतं, SN2 मध्ये ओनली इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन बघायला मिळतं। इथं टाइप अल्काइल हलाइडचा टाइप कुठला, टर्शरी, इथं येईल प्रायमरी। इथं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी, आणि इथं येईल प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी। मग पुन्हा एकदा सांगतो, मॉलिक्युलॅरिटी SN1 युनिमॉलिक्युलर, SN2 बायमॉलिक्युलर। कायनेटिक्स फर्स्ट ऑर्डर SN1, सेकंड ऑर्डर SN2। नंबर ऑफ स्टेप्स SN1 मध्ये 2, सिंगल स्टेप इन SN2। कार्बोनियम आयन्स फॉर्म होतो SN1 मध्ये, SN2 मध्ये होत नाही। ट्रान्झिशन स्टेट मध्ये 2 ट्रान्झिशन स्टेट, इथं येईल 1 ट्रान्झिशन स्टेट। इथं अटॅक ऑफ निक्लिओफाईल बॅक साइड अँड फ्रंट साइड, इथं ओनली अ पर्टिक्युलरली बॅक साइड अटॅक। नंतर पोलॅरिटी, पोलर सॉल्व्हंट फेवर करता SN1 ला, नॉन पोलर SN2 करता। टाइप ऑफ न्यूक्लिओफाईल, वीक न्यूक्लिओफाईल हा फेवर करतो, इथं स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल फेवर करतो। स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये इन्व्हर्जन अँड रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन प्रोडक्ट मध्ये बघायला मिळतात, इथं ओनली इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन बघायला मिळतं। टाइप ऑफ अल्काइल हलाइड, मेनली टर्शरी अल्काइल हलाइड फॉर SN1 आणि SN2 करता प्रायमरी अल्काइल हलाइड। आणि पर्टिक्युलरली ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी, आणि ह्याच्यामध्ये प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी, हे असा पार्ट SN1 आणि SN2 च्या बाबतीत येतो। हे सगळ्यात स्ट्रॉंग करून ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट। म्हणजे इथं तुम्हाला एक्सप्लेन SN1, एक्सप्लेन SN2 विचारलं जातं, किंवा पर्टिक्युलरली राईट मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड और मिथाइल ब्रोमाइड, म्हणजेच SN1 आणि SN2 लिहिता येतं। किंवा तिसरा प्रश्न विचारला जातो, एक्सप्लेन SN1 विथ एनर्जी प्रोफाइल डायग्राम, एक्सप्लेन SN2 विथ एनर्जी प्रोफाइल डायग्राम, असं विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा। काही जरी असलं एक्सप्लेन असं, जेवढे मी आता स्टेप्स दिलेले आहेत त्या सगळ्या लिहून टाकायच्या, एवढं लक्षात ठेवा। स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, म्हणजे सुरुवात करताना एक्झाम्पल, त्याच्यानंतर कायनेटिक एक्सप्रेशन, मग रेट ऑफ रिएक्शन, मग मेकॅनिझम, 2 स्टेप्स आहे का 1 स्टेप्स आहे, ओके, आणि मग एनर्जी प्रोफाइल डायग्राम। जर सुरुवात करायला सांगितली एनर्जी प्रोफाइल डायग्राम, पहिला एनर्जी प्रोफाइल डायग्राम करा, मग एक्झाम्पल द्या, मग कायनेटिक एक्सप्रेशन द्या, मग रेट ऑफ रिएक्शन लिहा, मग मेकॅनिझम लिहा, झालं। फक्त उलटा सिक्वेन्स फॉलो करायचा, एवढा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमच्या बाबतीत येतो। तर इथपर्यंत आज आपण SN1 आणि SN2 करता थांबूया। थँक्यू व्हेरी मच।